शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपेच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्. तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. सुपदाने करते का विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुकार, दास तुकार, दास तुकार. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. रोगं शोकं पापं तापं हर मे भगवति कुमतिकलापं. त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे. श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भयदारुणं. नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं. कन्दर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुन्दरं. पटपीतमानहुतडित रुचिशुचि नौमि जनकसुतावरम्. रामाचा सेवका, रामाचा सेवका, रामाच्या सेवका, रामाचा सेवका. शरण आलो मने तुका, शरण आलो मने तुका. शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. रामाचा सेवका, शरण आलो मने तुका, शरण आलो मने तुका, शरण आलो मने तुका. हे रामाचा सेवका, शरण आलो म्हणे तुका, हो शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. हेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी. आता शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा.
मज दाबाव्या सुभटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठावंत पंढरीचे वारकरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय या अभंगामध्ये हनुमंतरायाच्या समोर हनुमंतरायाला शरण जाऊन, हे हनुमंतराया, भक्तीच्या ज्या काही वेगवेगळ्या वाटा आहेत, भक्तीचे जे काही विविध मार्ग आहेत, त्या संबंधाचं मार्गदर्शन तुम्ही मला करा, अशा प्रकारची प्रार्थना मारुतीरायाच्या समोर तुकोबराय करतात. विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान विठ्ठला 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 शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलू रामदूता, काय भक्तीचा त्या वाटा, मज दाबाव्या सुहटा. अभंगाच्या भावार्थाचा विचार करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार देणं अगत्याचं असतं. तो परिहार म्हणजे असा: या कलियुगामध्ये ज्या काही देवता जागृत देवता सांगितलेल्या आहेत, त्या जागृत देवतांपैकी एक देवता म्हणजे महारुद्र भगवान आहेत. आणि मारुतीरायाला नवस केल्यानंतर त्याची पूर्ती झाली नाही असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. मारुतीरायाला नवस केल्यानंतर मारुतीराय संकटाचा नाश करतात आणि यशाची प्राप्ती करून देतात. म्हणून मारुतीरायाचं नावच आहे संकट मोचन. रामप्रभूला संकट पडलं, सीतामातेची शुद्धी करायची होती, म्हणून मारुतीराय सीतामातेची शुद्धी केली सुद्धा शुद्धी. आणि मूळ रामायणा आधी रामप्रभूचं संकटसुद्धा मारुतीरायानं हरण केलं, सीतामातेचं संकटसुद्धा मारुतीरायानं हरण केलं, भरताचं संकट मारुतीरायानं हरण केलं. सगळ्याचं संकट हरण करणारे मारुतीराय आहेत. आणि परमात्म्यानं आपला यश नावाचा जो गुण आहे तो मारुतीरायाला दिलेला आहे. यशे थोरविला मारुती. त्यामुळं मारुतीरायाला नवस केल्यानंतर नवसाची परिपूर्ती करणारं जागृत देवस्थान, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान जे आहे भोगावचे मारुती भगवान. मारुती भगवंताला कोणजे बापूंचे अनुग्रहित आमचे दत्तरावजी भीमरावजी कुरे पाटील, त्याबरोबरच रामदास गंगाधररावजी कुरे पाटील, नरसिंहराव मधुकररावजी पांचाळ, आमचे मोतीराम भाऊ, त्यांचा सगळा परिवार, सर्वांच्या वतीनं मारुतीरायाच्या प्रसादाची आजची ही सेवा आहे. विठ्ठला 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 आणि आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित आपल्या मोतीराम महाराजाच्या परंपरेतली ही सगळी निष्ठावान गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तिपरायण गायनाचार्य मोतीराम महाराज महागावकर, म्हणजे साधं गाव नाही, महागाव, भाऊंची गोड उपस्थिती आहे. हरिभक्तिपरायण प्रमाणकंठ आमचे मार्गदर्शक कैलास भाऊ पोळ यांचीही गोड उपस्थिती आहे. वाजवायला आमचे शिवराम महाराज आहेत, धीरज महाराज आहेत. गावातली सगळी मंडळी सर्वांच्या चरणावर प्रणाम विधित करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आजची ही सेवा ही रोटाची सेवा आहे. प्रत्येक देवतेला प्रसन्न करण्याकरता त्या देवतेला प्रसाद दिला जातो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु
बुद्धी पर्यवतिष्ठते. दुसऱ्या अध्यायामध्ये परमात्म्यानं वर्णन केलं. आणि प्रसाद, प्रसाद म्हणजे काय? ज्याच्या माध्यमातून प्रसन्नता मिळते त्याला म्हणावं प्रसाद. जोगमारा संस्थेचे ध्वर्यू घुले बाबा नेहमी म्हणायचे, बाबा प्रसाद म्हणजे प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि मग प्रत्येक देवतेला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादाला वेगळी वेगळी नाव आहे. नवरात्रीला देवीला जो आपण प्रसाद अर्पण करतो त्या प्रसादाला वेगळं नाव आहे, त्याला आपण रोडगा म्हणतो. तसं मारुतीरायाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादाचं नाव आहे रोठ. आणि त्या रोटाच्या निमित्तानं ही सेवा आहे. विठ्ठल 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 तुकोबारायापासून नाथ महाराजापर्यंत निळोबारायापर्यंत जेवढं काही संत वाङ्मय आहे त्या सगळ्या संत वाङ्मयामध्ये मारुतीरायाला नमस्कार आहे. तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर दया माझा नमस्कार. दया माझा नमस्कार. वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर. दया माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, या माझा नमस्कार वारंवार निरंतर. तुकोबारायाने सुद्धा वेळोवेळी मारुतीरायाला नमस्कार केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर तुकोबारायाचं ब्रीद वाक्य, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येथे. दुसऱ्या देवाला शरण जात नाहीत. विटेवरी कटावरी कर नाही जा देवाचे, आणि निघे मी तयाचे दरुषण. दुसऱ्या देवाला शरण जाणारे न जाणारे संत, पण मारुतीरायाच्या ठिकाणी जसं देवत्व आहे तसं मारुतीरायाच्या ठिकाणी संतत्व सुद्धा आहे. आणि शास्त्र सांगतं, संता लोटांगणी आणि जाता लाज नको. म्हणजे संतांना दर्शन घेताना, संतांना शरण जाताना लाज नसायला पाहिजे. म्हणून मारुतीरायाला शरण जाताना देव म्हणून सुद्धा शरण जाणं आहे, आणि मारुतीरायाला शरण जाताना संत म्हणून सुद्धा शरण जाणं. कारण संताची जी काही लक्षणं श्रीमद भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहेत ती सगळी लक्षणं मारुतीरायाच्या ठिकाणी आहेत. अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्य यज्ञश्य, स्वाध्यायस्तप आर्जवम, अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेशोलोलुप्त्वम, मार्दवम ह्रीरचापलम, तेज क्षमा धृती शौच, मद्रोहो नातिमानिता, भवंती संपदन दैवी मभिजातस्य भारत. भगवंतानं गीतेमध्ये 26 प्रकारची जी दैवी संपत्ती सांगितली त्या सगळ्या दैवी गुणांना युक्त असणारे मारुतीराय आहेत. म्हणून संताची जी काही लक्षणं आहेत, आता कोणजी बापूचं वर्णन सुद्धा ज्या ओवीनं आपल्याला करता येईल. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, मी अमुका ऐसी नोहावी सेची लोका. मी अमुक कोणीतरी आहे असं जाणूच द्यायचं नाही. असं महात्म्याचं काय असतं, लक्षण असतं. म्हणून मारुतीराय हे स्वतःची कीर्ती ऐकत नाही. म्हणून हनुमान चालिसेमध्ये सुद्धा सुरुवातीला ज्या वेळेला तुलसीदासांनी ब्रजभाषेमध्ये हनुमान चालिसा लिहायला सुरुवात केली, तशी हिंदीच भाषा आहे ती. संविधानामध्ये 10व्या अनुच्छेदामध्ये जवळपास मुख्य मानलेल्या 10 भाषा आहेत. भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. आता महाराष्ट्रात आपण जरी मराठी बोलत असलो त्या मराठीमध्ये सुद्धा बोलीभाषा वेगळ्या वेगळ्या आहेत. कोकणामध्ये जर गेला तर तिथली मराठी आपल्याला कळत नाही, त्या लोकायला अळच म्हणता येत नाही.
कीर्तनाला गेलो होतो, थोडं अगोदर गेलो, त्याचा हरिपाठ सुरू होता. त्याला ळच म्हणता येत नाही. मग हरिपाठात त्या सुरू केलं भजन्यानं, 7 5 3 दशकांचा मेला. त्याला मेला म्हणताच येईना ना, ते म्हणले मेला. बोली भाषेमध्ये काय फरक आहे. आता तुमचे बरेच सोयरी पण इकडं नांदेडच्या भागात जास्त आहे. ते आमच्या लोकांना तिकडल्या भाषेचं नवल वाटतंय. तिकडल्या भजन्याला घेऊन ते पलीकडल्या नांदेड जिल्ह्यामध्ये गेलो तर चांगलं धोतर गितर घालून गेलो. तिथं उतरल्या लोक म्हणले, महाराज कवा आल्या तुम्ही, कवा आल्या. तर आमच्याकडे कवा आल्या कळत नाही. कवा आल्या म्हणल्यावर त्याला वाटते बाई माणूसच आहे काही. भाषेमध्ये फरक असते. बोली भाषा वेगवेगळ्या आहेत. तसं हिंदीच्या अंतर्गत ब्रजभाषा, अवधी भाषा, मैथिली भाषा, भोजपुरी भाषा, निमाडी भाषा, मारवाडी भाषा हे वेगवेगळ्या बोली आहेत. आणि मग त्याच्या अंतर्गत असणारी अवधी भाषा, त्या अवधी भाषेमध्ये तुलसीदासांनी हनुमान चालिसा लिहिलेली आहे. त्या अवधी भाषेमध्येच तुलसीदासांनी रामायण लिहिलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला हनुमान चालिसा लिहायला सुरुवात करतात तुलसीदासजी, मारुतीरायाचं संतत्व कसं आहे, मारुतीरायाच्या ठिकाणी कशी लक्षणं आहे संतत्वाची. संतत्वाचं लक्षण आहे स्वतःची कीर्ती न ऐकणं, स्वकीर्ती कानी नायकावी. आणि मग ज्या वेळेला हनुमान चालिसा लिहायला सुरुवात करतात तुलसीदास, वर्णन सुरू करतात, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल यशु जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देऊ हरव कलेश विकार. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि हलव कलेश विकार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुलसीदास वर्णन करतात, म्हणले मी काय करतोय, श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी. जुन्या काळामध्ये आरसा स्वच्छ करायचा असला, जुनी बरीच वृद्ध माणसं आहेत, ती गाळलेली माती असायची, नाही तर वाळू असायची, त्या वाळूनं आरसा काय करायची, स्वच्छ करायची, राखेनं आरसा स्वच्छ करायची. तुलसीदासजी म्हणतात निज मनु मुकुरु सुधारी. निज म्हणजे स्वतःचं, आणि मनु म्हणजे मन. मन काय आहे तर निज मनु मुकुरु, मुकुर म्हणजे आरसा. मी मनरूपी आरसा काय करतोय, सुधारी म्हणजे स्वच्छ करतोय. पण कशानं स्वच्छ करायचा आहे आरसा, तर म्हणले श्री गुरु चरण सरोज रज. श्री गुरुचे कमळरूपी जे चरण, त्याचं रज, त्याची धूळ, ती माती घेऊन मी मनरूपी आरसा स्वच्छ केला. बरं म्हणले, मनरूपी आरसा तुम्ही स्वच्छ केला, पण आता करणार काय आहात, तर तुलसीदासजी म्हणतात बरनऊ रघुबर बिमल यश. बरनऊ म्हणजे वर्णन करणार आहे. तुलसीदासजी म्हणतात वर्णन करणार आहे, पण कशाचं वर्णन करणार. तसं पाहायला गेलं तर हनुमान चालिसेत वर्णन कशाचं आहे, हनुमंतरायाच्या कीर्तीचं आहे. जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसती लोक उजागर. तुलसीदासाची इच्छा आहे हनुमंतरायांनी माझी स्तुती ऐकण्याकरता यावं, पण हनुमंतरायाला जर म्हणलं हनुमंतराया मला तुमची स्तुती गायची, तुलसीदासाला माहिती आहे हनुमंतराय येणार नाही, स्वतःची कीर्ती त्यांना ऐका वाटत नाही. म्हणून तुलसीदास हनुमंतरायाच्या समोर बसून म्हणतात बरनऊ रघुबर बिमल यश. रघुबर, कारण रघुबर शब्दाचा अर्थ होतो रघुकुलामध्ये वर, वर म्हणजे श्रेष्ठ, आणि प्रभूचं अवतारच आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परिवचन न जाई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम.
वर्णन करताना रघुकुलामध्ये श्रेष्ठ असं वर्णन केलंय. अवधपुरी रघुकुल मणी रावू तेही तेराची दशरथ नावू. अवधपुरीमध्ये रघुकुलामध्ये प्रभू श्रेष्ठ आहेत म्हणून बरनऊ रघुबर विमल यश. म्हणजे प्रभूचं चरित्र, प्रभूचं यश कसं आहे? विमल. आता विमल शब्द ऐकल्यावर अर्थ आपल्याला लवकर कळत नाही. विमल म्हणलं की ती आडुटायची ते टी व्हीवर दाणे दाणे मी केसर कदम, ते अजय देवगणची आडुटायची ती. विमल शब्दाचा अर्थ होतो विगत मलह यस्मात. मल म्हणजे दोष आणि विगत म्हणजे दोष निघून गेला ज्याच्यामधून, त्याला म्हणायचं विमल. आणि मग विमल यश कुणाचं आहे तर म्हणजे रघुवराचं आहे. रघुवर कोण? प्रभू राम. कारण प्रभू रामाचं चरित्र गात असताना वाल्मिकींनी प्रभू रामाच्या मुखामध्ये शब्द घातलेले आहेत. प्रभू म्हणतात मी या जगामध्ये कशालाच भीत नाही, मी मरणाला सुद्धा भीत नाही, फक्त एका गोष्टीला भीतो. न भीतो मरणादस्मी केवलम दूषितम यशः. वाल्मिकी म्हणतात प्रभू रामाचं वाक्य, मी या जगामध्ये कशालाच भीत नाही, फक्त एका गोष्टीला भीतो, माझं यश, माझी कीर्ती, माझ्या चारित्र्याला कोणत्याही प्रकारचा डाग लागू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग असं विमल यश ज्याचं आहे अशा रघुवराचं यश मी गाणार आहे. तुलसीदासजी म्हणतात. म्हणजे मारुतीरायाच्या समोर बसलेत आणि कीर्ती कोणाची गाणार आहे म्हणाले? रामप्रभूची. आणि गायची हनुमंतरायाची. पण त्याला माहित आहे जर हनुमंतरायाला म्हणलं तुमची गायची तर मारुतीराय येणार नाहीत, आणि जर रामाची गायची म्हणलं तर मारुतीला लगेच येतील. आणि मारुतीराय लगेच त्या ठिकाणी रामाची कीर्ती गायची म्हणल्यावर उपस्थित झाले. कारण यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलीम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुती नमत राक्षसांतकम. आणि मारुतीराय समोर उपस्थित झाल्याबरोबर प्रभू चरित्र सुनिवे को रसिया राम लखन सीता मन बसिया. आणि मग मारुतीराय त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर सगळी स्तुती गायलेली आहे. आणि मग तुकोबारायला सुद्धा माहीत आहे मारुतीरायाला स्वतःची कीर्ती ऐकून घ्यावं वाटत नाही. त्यांना सगळ्यात जास्त धन्यता कशामध्ये वाटत असेल तर रामाचा दूत म्हणून घेण्यामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात हे रामदूता मी तुम्हाला शरण आलो. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. तुम्हाला रामदूता, तुम्हाला रामदूता, काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा. चरण चरण हनुमंता, रामदूता, काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा. शरण जी हनुमंता, तुम्हाला रामदूता, काय भक्तीचा वाटा, माझ्या भक्तीचा वाटा. तुकोबाराय म्हणतात हे हनुमंता, हे रामदूता मी तुम्हाला शरण आलो. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मनुष्य जन्मामध्ये मनुष्याला जीवन कृतार्थ करायचं असेल तर त्यानं परमात्म्याला शरण गेल्याशिवाय त्याची कृतार्थता होत नाही. वेदाचं उपनिषदाचं वाक्य आहे. जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर म्हणले यदा चर्मवद आकाशम वेष्ठयिष्यन्ति मानवाः तदा देवम अविज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. देवाच्या प्राप्तीशिवाय
सुखाची प्राप्ती नाही. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आणि मग मारुतीरायाला शरण जात आहेत तुकोबर आहे. पहिला शब्द वापरला मारुतीरायाचं नाम विधान घेतलेलं आहे हनुमंता. मारुतीरायाची जी काही वेगळी नावं आहेत त्यातलं प्रसिद्ध नाव आहे हनुमान. आणि हनुमान शब्दाचंच बहुवचन होते हनुमंत. हनुमंत शब्दाचा अर्थ करत असताना दिव्या हनुः यस्य वर्तते सह हनुमत. संस्कृतमध्ये मतुप प्रत्यय आहे. आणि मतुप प्रत्यय हा युक्तता दर्शक प्रत्यय आहे. म्हणजे ज्याच्याकडं बुद्धी आहे, बुद्धीनं युक्त असणारा माणूस त्याला म्हणतात बुद्धिमान. शक्तीनं युक्त असणारा माणूस त्याला म्हणायचं शक्तिमान. शक्तिमान म्हणजे ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडं बुद्धी आहे त्याला म्हणायचं बुद्धिमान. आणि ज्याच्याकडं हनू आहे, मराठीतला हनू वेगळा, तुला हनू ते हनू वेगळा. आणि हनू आपण जे हनुवटी म्हणतो त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे हनू. आणि मारुतीरायाची हनू ही दिव्य आहे. कारण ज्या वेळेला मारुतीरायाचा जन्म झाला, प्रगट झाल्याबरोबरच मारुतीरायाला भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर बालसमय रवी भक्ष लियो तब तीनहु लोक भयो अंधियारो ताही सो त्रास भयो जग कोयह संकट काहू सो जात नटार देवन आनी करी विनती तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तियारो. जन्माला आल्याबरोबरच ते दादा कोंडकेचं पिक्चर मधलं गाणं आहे बघा ते. धन्य तुझी भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. थरथरली गी धरती आदरले हनुमाना, एक मुखाने गातो बोला जय जय हनुमान. बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. मारुतीरायानं उड्डाण केलं. उड्डाण केल्याबरोबर ज्या वेळेला सूर्याला मारुतीरायानं गिळंकृत केलं त्यावेळेला सगळ्या जगाला ऊर्जा देणारा, प्रकाश देणारा सूर्य सगळा अंधकार त्या ठिकाणी झालेला आहे. देवन आणि करी बिनती तब छाड दियो रवी कष्ट निवारो. आणि मग सगळ्या देवी देवतांना संकट पडल्यानंतर इंद्र पळत आलेला आहे. आणि इंद्रानं आपल्या हातातलं जे वज्र आहे ते वज्र मारुतीरायाला फेकून मारल्याबरोबर ते वज्र लागलं मारुतीरायाच्या हनुवटीवर. आणि हनुवटीवर वज्र लागल्यानंतर मारुतीरायाला जखम झाली. मारुतीरायाची लीला होती. मारुतीराय खाली येऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर मारुतीरायाचे पिताश्री असणारे पवन देवता, वायू देवता त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि सगळ्या जगातला प्राणवायू त्यांनी कुंठित करून घेतला. आणि मग सगळे देवी देवता आल्यानंतर पुन्हा सगळ्यांनी मारुतीरायाला आशीर्वाद दिले. ब्रह्मदेवानं सगळ्या 8ही प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत त्या मारुतीरायाला दिल्या. त्यामुळे मारुतीरायाची भक्ती केल्यानंतर अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता, 8ही प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत त्या मारुतीरायाला दिलेल्या आहेत. म्हणून दिव्य मारुतीरायाची हनुवटी आहे. दिव्या हनुः यस्य वर्तते सह हनुमान. त्याच्यामुळे मारुतीरायाचं एक नाव आहे हनुमान. अजून एक मारुतीरायाचं सगळ्यात प्रसिद्ध नाव आहे बजरंग बली. मारुतीरायाचं नाव आहे बजरंग. आता बजरंग शब्द कुठून तयार झाला? त्याच्यामध्ये मूळ शब्द आहेत 2, बहुव्रीही समास आहे ते. वज्र आणि अंग. वज्राचं ज्याचं अंग आहे असा. कारण मारुतीरायाच्या शरीराचं वर्णन करत असताना कसं शरीर आहे म्हणले? शरीर वज्रा ऐसे आणि कवळी ब्रह्मांड तो पुच्छे. म्हणून बजरंग शब्द तयार होताना शब्द तयार झाला वज्र आणि अंग.
वज्रस्य अंगः एव यस्य सह वज्रंगः. संस्कृतमध्ये शब्द झाला वज्रंग आणि मग वज्रंग 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 बजरंग. त्या वज्रंगाचाच काय झालं, बजरंग झालं. जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली. जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली. ओ महावीर हनुमान गोसाई, महावीर हनुमान गोसाई, तुम्हारी याद बनी. जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली. जय 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 बजरंग बली, जय 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 बजरंग बली. असे मारुतीराय वज्रासारखं ज्यांचं शरीर आहे त्या मारुतीरायाला तुकोबराय म्हणतात मी शरण आलो. पण शब्द वापरला रामदूत. कारण मारुतीरायाला सगळ्यात जास्त काय म्हणून घ्यायला आवडत असेल तर रामदूत म्हणून घ्यायला आवडतं. सगळं रामायण तुम्ही बघा. मारुतीरायाला तरी रामायण ऐका वाटतं. एक 5 मिनिटामध्ये आपण रामायणाचा आढावा घेऊ. ज्या वेळेला दशरथाला पुत्र नाही, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, सगळं दुःखाचा कळस म्हणजे पुत्रहीनता. आणि दशरथ राजा हातामध्ये धनुष्य घेऊन जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेलेला आहे. झाडावर बसलेला आहे. शब्दविधी विद्या येते. तिकडून श्रावण बाळ आलेला आहे आणि श्रावण बाळावर दशरथ राजानं त्या ठिकाणी सुई करत बाण सोडल्याबरोबर शर आला तो धावून आला काळ, विफळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधिली वेळ. मम म्हातारे माय बाप तानेले, तरु खाली असतील बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी, ही लगबग भरुनी झारी. मी आलो या कासारी, जो परत फिरे तो शर तुमचा आला. या उरात ऋतूनी बसला, शर आला तो धावून आला काळ. विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळाच्या छातीमध्ये तो शर गुंतल्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला. अंतकाळाच्या वेळेला दशरथा तुझा एकही पुत्र जवळ राहणार नाही. त्या शापाच्याच माध्यमानं का होईना पण 4 पुत्र त्या ठिकाणी प्रगट झाली. भय प्रगट कृपाला दीन दयाला, कौसल्या हितकारी, अदशित महतारी मुनी मनहारी, अद्भुत रूप विचारी. प्रभू प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी विश्वामित्र प्रभूला नेण्याकरता आले आणि दशरथाला म्हणू लागले, दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे. दशरथा तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. त्या ठिकाणी ताडकेचा वध केला. प्रभूंचं सीतामातेबरोबर स्वयंवर झालं आणि स्वयंवर झाल्यानंतर ज्या वेळेला सीतामातेचं हरण केलं रावणानं, प्रभू रुदन करू लागले, हे खगमग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. माझी सीता पाहिली का? संकट प्रभूला पडलं. त्यावेळेला मारुतीरायाची भेट झाली. सुग्रीवाकडे नेलेलं आहे आणि सुग्रीवानं सगळं सैन्य दिल्यानंतर समुद्राच्या तटावर त्या ठिकाणी सगळा वानर समुदाय आलेला आहे. मारुतीरायांनी उड्डाण केलेलं आहे. अशोक वाटिकेमध्ये सीतामातेचा शोध घेत घेत ज्या वेळेला मारुतीराय त्या ठिकाणी गेले, सर्वात अगोदर मारुतीरायानं जी प्रभूची मुद्रिका सोबत आणलेली आहे ती सीतामातेच्या समोर टाकली. तब देखी मुद्रिका मनोहर, राम नाम अंकित अति सुंदर. प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधिला अंगी गए अचरज नाही. जी मुद्रिका मुखामध्ये आणलेली होती सीतामातेच्या समोर टाकल्याबरोबर सीतामातेला लक्षात आलं ही प्रभूची मुद्रिका आहे.
पण लगेच दुसऱ्या क्षणाला वाटलं ही माया तर नसेल, कारण राक्षस मायावी आहे. आणि मग दुसऱ्या क्षणाला मारुतीरायाने सूक्ष्म रूप धारण करून सीता मातेसमोर प्रगट झाली. सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा. सूक्ष्म रूप धारण करून सीता मातेच्या समोर प्रगट झाले. आणि मग सीता माता त्याला विचारू लागली, तुम्ही कोण आहात? त्यावेळेला मारुतीराय म्हणलेला आहे, मी सेनापती केसरीचा मुलगा आहे, सुग्रीवाचा सेनापती आहे. कोणाचंच नाव घेतलं नाही. म्हणले मी कोण आहे? रामदूत मय मातु जानकी, सत्य सपत करुणा निधान की. हे माते मी कोण आहे? तर रामदूत आहे. आणि रामदूत मारुतीरायाला म्हणून घ्यावं वाटतं, म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुम्हा आलो रामदूता आलो रामदूता आलो. शरण शरण हनुमंता. हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण हनुमंता. तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो राम तुम्हारो रामदूता काय भक्तीचा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हे रामदूता, मी तुम्हाला शरण आलो. आणि शरण जाताना आता आपला नेहमीच्या पाठातला अभंग आहे, आपण सरळ सरळ शरण शरण हनुमंता म्हणतो, पण गाथ्यामध्ये शरण शरण जी हनुमंता असा पाठ आहे. कारण जी शब्दामध्ये महाराज हा शब्द अध्यारूत आहे, असे आमचे श्री गुरु राऊत बाबा म्हणत असतात. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आणि आता प्रभू प्रसन्न झाले, मारुतीराय प्रसन्न झाले. कारण प्रत्येक देवतेला प्रसन्न करण्याची वेगवेगळी साधनं आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि ज्याला जे आवडतंय ते केलं की ते माणसं काय होतात? प्रसन्न होतात. कोणतीही देवता असेल, आता देवताला नैवेद्य दाखवताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे, सुरुवातीला जसं सांगितलं, देवीला व्हायचं असलं की तिला काय व्हावं लागते? रोडगा व्हावं लागते. खंडेरायाला सुद्धा व्हायचं असलं, सत्वर पावगा मला भवानी हिरणगावा येईल तुला. सत्वर पावगा मला भवानी हिरणगावा येईल तुला. सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहील तुला. सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहील तुला. सासू माझी जात करीती, माझी जात करी जात करी सासू माझी जात करीती. आजू माझी जात करी इकडंच कम्यावर तुला भवानी हिरणगावा येईल तुला. सत्वर पावगा मला भवानी हिरणगावा येईल तुला. हे सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहील तुला. सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहील तुला. रोडगा गावाला गेला, गावाला गेला गावाला गेला. गावाला गेला. इकडंच कम्यावर तुला भवानी हिरणगावा येईल तुला. सत्वर पावगा मला भवानी हिरणगावा येईल तुला. हे सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहील तुला. सत्वर पावगा मला भवानी रोडगा वाहील तुला. हिरणगावा येईल तुला. हिरणगावा येईल तुला. देवीला व्हायचं असलं की रोडगा व्हावं लागते. आणि मारुतीरायाला प्रसन्न करायचं म्हणलं काय व्हावं लागते? त्याला म्हणते तो रोट. आता माता माऊल्या बसलेल्या आहेत, रोट कसा करते ती त्याला सगळ्याला माहीत आहे. ज्याला माहीत नसेल त्याला रेसिपी सांगतो रोटाची. तसं कुठं बाहेर सांगायचं म्हणल्यावर 5-5 रुपये घेत असतो मी, पण हे आपलेच माणसं आहे. रोट कसा करायचा तर आमचे गुरु सांगत असतात, 5 वस्तू लागतात रोट करायला. सगळ्यात पहिलं तर कणिक लागते आपली, गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं चुनपीठ टाकतात
आणि ते मिक्स करण्याकरता त्याच्यात गोडपणा यावं म्हणून बारीक करून गुळ आणि ते तिंबण्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून ते मिक्स केलं जातं आणि मिक्स करून डब्बर करावं लागतंय त्याला. पातळ केलं की चपातीसारखं होईल ना ते पुरणपोळीसारखं. ते जरा डब्बर केलं की त्याला काय म्हणते रोट. ते तव्यावर टाकून मग त्याला तूप टाकून चांगलं भाजावं लागतं. असा रोट मारुतीरायाला अर्पण केल्यानंतर मारुतीराय प्रसन्न होतं. आणि जे ज्याला आवडतंय ते केले की ते माणूस प्रसन्न होते. आता समजा वडिलाला प्रसन्न करायचंय, मुलाला वडिलाला प्रसन्न करायचं असलं की जे वडील सांगतात ते काय करावं लागेल, ऐकावं लागेल. जर आवाज नाही केली तर मुलाला वडील प्रसन्न होणार नाही. एक पोरग सोफ्यावर बसलं, टी व्ही बघत बसला, गडी हातामध्ये रिमोट, चॅनल दाबू लागला. तितक्यात बाप आला त्याचा, म्हणला पप्पा जरासं गिलासभर पाणी आणा. बापानं ऐकलं. बाप म्हणला ए कापट्या, अरे का उलटी गंगा वाहतो का इथं? शास्त्र काय सांगतं, बापाची कोणा सेवा करावं, पोरांना सेवा करावं. म्हणलं काय व्हाले पप्पा, मी नाही का तुमची गाय छाप आणून देत? तुमची गाय छाप मी आणून देतो ना, आणा की एखादा गिलास. बाप म्हणला तू उठायला का नाही, एक तुझ्या कानाखाली देईन बघा येऊन तिथं. पोरगा म्हणला पप्पा कानाखाली देण्याकरता तरी माझ्याकडे यावंच लागत नाही, येता येता गिलास भरून आण. अशी आज्ञा केल्यानंतर पिता प्रसन्न होणार नाही. पित्याला जे आवडतं ते केलं की पिता प्रसन्न होतं. तसं मारुतीरायाला जे आवडतं ते केल्यानंतर मारुतीराय प्रसन्न होतात. मारुतीराय प्रसन्न झाले, तुकोबारायला मारुतीराय प्रसन्न झाल्यानंतर मारुतीराय म्हणले तुम्हाला काय पाहिजे? तुकोबाराय म्हणतात हे मारुतीराया, भक्तीच्या ज्या काही वाटा आहेत त्या मला सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुहटा. तुकोबाराय म्हणतात हे मारुतीराया, भक्तीच्या ज्या काही वाटा आहेत त्या मला दाखवा. कारण भक्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत.
संत साहित्य म्हणतं भक्तीचे 9 प्रकारचे मार्ग आहेत. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारची भक्ती वारकरी संप्रदायानं सुद्धा मानली. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा प्रल्हाद म्हणतात ही 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे प्रल्हादाच्या मुखात. रामचरित मानसमध्ये शबरी मातेला स्वतः प्रभू रामानं 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. प्रथम भगती संतन कर संगा धुजिरती मम कथा प्रसंगा. तिथं 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी ज्या वेळेला सुमंत प्रभू रामाचा मार्ग सांगतात कसं भेटायचे प्रभूला, प्रभूच्या राजवाडाचे 9 दरवाजे सांगितले आणि त्या दरवाजाला प्रत्येक दरवाजाला 9 दरवाजापैकी एका भक्तीची उपमा दिली. प्रथम दारवंटा श्रवण धुजातो निधिध्यासन. 9 प्रकारची उपमा त्या 9 दरवाजाला दिलेली आहे. कारण सर्व प्रकारच्या भक्तीचं ज्ञान मारुती राहिलं आहे. कारण प्रभूनं स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तीच्या संबंधानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि श्रीमद भगवद्गीता ही 3 माणसांना ऐकली. सगळ्यात अगोदर मुख्य ज्याच्याकरता सांगितली ती म्हणजे अर्जुन. अर्जुनानं भगवद्गीता ऐकली. दुसरी गोष्ट ती भगवद्गीता तिकडं लाईव्ह कार्यक्रम चालू होता दूरदर्शनवर. संजयाला दिसू लागली. संजय कोणाला सांगू लागला? धृतराष्ट्राला सांगू लागला. धृतराष्ट्रानं सुद्धा ती भगवद्गीता ऐकलेली, अर्जुनानं सुद्धा ऐकली. आणि ती भगवद्गीता साक्षात भगवंताच्या मुखामध्ये ऐकली असेल तर ती म्हणजे मारुतीरायानं ऐकलेली आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू शारथी शारंग धरू अर्जुनेसी. म्हणून साक्षात भगवद्गीतेचं ज्ञान मारुतीरायांना प्राप्त आहे. सगळ्या प्रकारच्या ज्ञानानं मारुतीराय संपन्न आहे. ज्या वेळेला मारुतीरायाचा यज्ञोपवीत संस्कार झाला, यज्ञोपवीतम परमं पवित्रम प्रजापती सहजम पुरस्तात आयुष्यमग्रम प्रतिमुंज शुभ्रम यज्ञोपवीतम बलमस्तु तेजः. उपनयन संस्कार ज्या वेळेला मारुतीरायाचा झाला त्यावेळेला मारुतीरायाचे वडील केसरी महाराज त्याला प्रश्न पडला की आता मारुतीरायाला वेदाचं ज्ञान करून द्यायचंय, श्रुतींचं ज्ञान करून द्यायचंय, कोणत्या गुरुकडे पाठवा मारुतीरायाला? प्रश्न पडला कोण गुरु करून द्या. आणि म्हणले मग या जगामध्ये मारुतीरायाला ज्ञान देईल असं एकच आहे, एकच गुरु आहेत म्हणले, ते म्हणजे भगवान सूर्य. आणि भगवान सूर्याकडे त्या ठिकाणी मारुतीरायाला पाठवलं. मारुतीरायाने उड्डाण केलं पुन्हा आणि सूर्य भगवान रथावर आरूढ झालेले पाहिले. अरुण महाराज सूर्याचे सारथी आहेत. ध्येय सदा सवितुर्मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्ट केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपुः धृतशंख चक्र. भगवान सूर्याचं वर्णन केलेले दिव्य तेज पुंज असा रथ भगवान सूर्याचा जाऊ लागला आणि सूर्याच्या समोर 5 वर्षाची मूर्ती मारुतीराय त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि सूर्याला प्रणाम केला आणि म्हणले हे सूर्य भगवान, माझी प्रार्थना आहे तुम्हाला माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, मला वेदाचं ज्ञान द्या. सूर्य महाराजानं पाहिलं मारुतीरायाच्या चेहऱ्याकडं. ते चेहऱ्याकडं पाहिलं की त्याला ती आठवण येऊ लागली. म्हणले ह्या लेकराला कुठंतरी पाहिलंय हो. कुठं पाहिलंय म्हणले ह्या लेकराला? लहानपणी म्हणले 5 वर्षाखाली हेच लेकरू काय करायला आलं होतं मला खाला आलं होतं. ते सूर्याला आठवल्याबरोबर सूर्याच्या लक्षात आलं असा शिष्य काही कामाचा नाही. म्हणले असा शिष्य जर मी शिकवायला घेतला आणि शिकिता शिकिता जर ह्याला लागली भूक तर गुरुला टाकीन खाऊन. त्याच्यामुळं मारुतीरायाला म्हणले हे बघा तुम्हाला शिकवायला काय हरकत नाही, पण तुम्ही गुरु असा करा जे एका जाग्यावर राहते. आता मी सकाळी पूर्व दिशेला, दुपारी वरी जातो, संध्याकाळी पश्चिमेला जातो, मी एका ठिकाणी राहत नाही. त्याच्यामुळं तुम्ही गुरु करताना एका ठिकाणी राहून पाठ घेणारे जे कोणी ऋषी असतील, मुनी असतील त्याला गुरु करा. मारुतीराय म्हणले नाही म्हणले तुमच्याकडून ज्ञान घ्यायचंय. अरे बोलले मग फिरत असतो नेहमी. म्हणले जसं गुरु फिरता तसा शिष्य बी फिरता. मारुतीराय म्हणले तुम्ही फिरत असले की मी तुमच्या संग फिरतो. म्हणले तसं नाही ना जमायचं. म्हणले मी रथावर असतो आणि रथाची दिशा पुढे मग तुम्हाला ज्ञान द्यायचं म्हणल्यावर शिष्य तर पुढे पाहिजे माझ्या. मग तुम्हाला पुढे बसवायचं म्हणले का घोड्या बसवा का काय? तुम्हाला माझ्याकडे तोंड करून ज्ञान ऐकावं लागेल ना. मारुतीराय म्हणले काय हरकत नाही. म्हणले वायुदेवतेची कृपा आहे, मी आधांतरी चालत वायूमध्ये म्हणजे उडत तुमच्या समोर चालतो, तुमच्याकडे तोंड करून मागं सरकतो.
सूर्य भगवान म्हणले म्हणजे माझ्या समोरच असं उलटं चलता का काय? गुरुच्या समोरच उलटं चालता का? मारुतीराय म्हणले सूर्य भगवंता, अहो गुरुच्या समोर जर उलटं झालं नाही म्हणजे पालट झाला नाही तर काय फरक आहे? बुद्धीचा पालट झालाच पाहिजे ना. बुद्धीचा पालट धरारे, जी वृत्ती बहिर्मुख होती ती गुरुच्या समोर कशी झाली पाहिजे? अंतर्मुख झाली पाहिजे. आणि मग सूर्यदेवतेनं मारुतीरायचा त्या ठिकाणी स्वीकार केला. सगळ्या प्रकारचं ज्ञान मारुतीरायला दिलं. म्हणून मारुतीराय कसे आहेत तर हनुमान चालीसीच्या सुरुवातीलाच मारुतीरायला ज्ञान गुण सागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, सगळं ज्ञान मारुतीरायला आहे. आणि मारुतीरायाची कीर्ती म्हणले तिहू लोक उजागर, तिन्ही लोकात कीर्ती आहे. या पृथ्वी लोकामध्ये तर कीर्ती आहेच, म्हणजे महाराष्ट्रातलं भारतातलं असं गाव नाही जिथं मारुतीरायाचं काय नाही, मंदिर नाही. मृत्यू लोकात तर कीर्ती आहेच. आता सांगितलं तसं सूर्याच्या संबंधानं आकाश लोकामध्ये जी काही स्वर लोक आहे त्या ठिकाणी सुद्धा मारुतीरायाची कीर्ती आहे. आणि ज्या वेळेला आहिरावण महिरावणानं त्या ठिकाणी प्रभूला चोरून नेलं होतं पाताळामध्ये, तिथं जाऊन सुद्धा मारुतीरायाने त्यांचा संहार केला. म्हणजे पाताळ लोकामध्ये सुद्धा काय कीर्ती आहे. तिहू लोक उजागर, तिन्ही लोकांमध्ये कीर्ती असणारे मारुतीराय मी तुम्हाला शरण आलो. आणि भक्तीच्या ज्या काही वाटा आहेत त्या वाटा तुम्ही मला सांगा. कोण आहात मारुतीराय तुम्ही? तर काय भक्तीचा त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. मारुतीरायला शब्द वापरलाय सुभट. भट म्हणजे आता ग्रामीण भाषेत आपण भट शब्दाचा अर्थ वेगळा करतो, पण भट शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो योद्धा. संस्कृत व्याकरणामध्ये भट शब्दाचा अर्थ योद्धा सांगितलेला आहे. आणि सुष्ठू भटः इति सुभटः, जो चांगल्या प्रकारचा योद्धा आहे त्याला म्हणतात सुभट. आणि मग सगळे हे विशेषणं वापरले तुकोबारांनी या अभंगामध्ये. सुरुवातीला म्हणले हनुमंता, रामदूता, सुभटा, रुद्रा, शूर, धीर, हे सगळे विशेषणं वापरलेले. हे मारुतीराया तुम्हाला मी शरण आलो, कारण तुम्ही कसे आहात? ज्ञानानं संपन्न आहात. पण नुसतं ज्ञानानं संपन्न नाहीत तर तुम्ही शूर सुद्धा आहात आणि तुम्ही धीर सुद्धा आहात. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. हे मारुतीराया तुम्ही शूर आहात, मारुतीराया तुम्ही धीर आहात. मारुतीरायाची शूरता अशी आहे तर वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगवेगळा उल्लेख आलेला आहे. आताच आमची बंधारेवाले आपले रामरावजी देची आमची चर्चा झाली. आता भारतामध्ये प्रत्येक भाषेत रामायण आहे. जवळपास 108 प्रकारचं रामायण भारतामध्ये आहे. संस्कृतमध्ये वाल्मिकी ऋषीनं रामायण लिहिलं, मूळ रामायण. आणि ते रामायण लिहिल्यानंतर मारुतीरायानं सुद्धा संस्कृत भाषेमध्ये रामायण लिहिलेलं आहे. पण ज्या वेळेला मारुतीरायानं रामायण लिहिलं त्यावेळेला वाल्मिकीला प्रश्न पडला, जर मारुतीरायाचं रामायण असेल तर माझं रामायण कोणीच वाचणार नाही. त्यावेळेला वाल्मिकी ऋषीनं मारुतीरायाला प्रार्थना केली, म्हणले तुमचं रामायण
त्याची काहीतरी वाट लावा. मारुतीरायाने स्वतःचं रामायण उचललं आणि समुद्रात फेकून दिलं. म्हणजे तुमचंच राहू द्या. म्हणजे मारुतीरायानं सुद्धा संस्कृतमध्ये रामायण लिहिलेलं आहे, वाल्मिकीनं संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या संस्कृत रामायणाच्या आधारे ब्रज भाषेमध्ये, अवधी भाषेमध्ये तुलसीदासांनी रामायण लिहिलं. सीताराम चरित अति पावन, सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन, मधुर सरस अरु अति मन भावन. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये त्या ठिकाणी रामायण लिहिलं. मराठीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं रामायण आहे. तिकडं खाली जर तुम्ही आता आपल्या बासरच्या भागामध्ये तेलुगू भाषा आहे, तिकडं पुरंदर नावाचे मोठे संत झाले, वेगवेगळे संत झालेले आहेत, त्यांनी त्याच्या तेलुगू भाषेत रामायण लिहिलेलं आहे. राम राम रघुरामा अभिपाडतुन हनुमाना. ते तेलुगू भाषेमधले भजन आहेत, तेलुगू भाषेमध्ये त्यांचं रामायण आहे. तिकडं खाली जर तुम्ही तमिळनाडूकडे गेलात तर तमिळमध्ये कंब नावाचे मोठे ऋषी झाले. त्या कंब ऋषींनी कंब रामायण लिहिलेलं आहे तमिळ भाषेमध्ये. बंगाली भाषेमध्ये कृत्तिबास नावाचे मोठे साधू झाले. त्या कृत्तिबास नावाच्या साधूनं बंगाली भाषेमध्ये बंग रामायण लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या भाषेत वेगळे रामायण आहे. मराठी भाषेत सुद्धा एक मोरोपंत नावाचे कवी झालेले, 10वीच्या पुस्तकामध्ये त्यांचे बरंच कविता दिलेली आहेत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडू, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडू, सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटानी अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. त्या मोरोपंतानं मराठीमध्ये वेगवेगळे रामायण लिहिले. त्याच्यात एक रामायण आहे निरोष्ठ रामायण. निरोष्ठ म्हणजे आपली जी मराठीची बाराखडी आहे, संस्कृतची जी बाराखडी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्णाचं स्थान निर्धारित केलेलं आहे. म्हणजे क ख ग घ हे वर्ण जर म्हणायचे असले की ते कंठातून निघाले. क ख ग. च म्हणायचं झालं की ते तालू स्थान आहे, आपल्या दाताच्या मागची जी बाजू आहे त्याला तालू म्हणतात. च छ ज झ तिथून निघत आहे. त थ म्हणायचं झालं की ते बरोबर आपल्या दाताला जीभ लागणार, कारण ते दंत्य वर्ण आहे. त थ द ध न. आणि ओष्ठ वर्ण 5 सांगितलेले, प फ ब भ म. म्हणजे स्वतःचा खालचा ओठ आणि वरचा ओठ हे दोन एकमेकाला लागल्याशिवाय प फ ब भ म म्हणताच येत नाही. आणि जर एखादा म्हणून दाखवित असेल तर त्याला 1 रुपया बक्षीस. मला माहिती आहे म्हणताच येत नाही, 1 रुपया द्यायला येडा नाही मी. प फ ब भ म हे ओष्ठ वर्ण आहेत. आणि मग मोरोपंतांनी निरोष्ठ रामायण लिहिलं. निरोष्ठ रामायण लिहिलं म्हणजे काय लिहिलं तर त्याच्यामध्ये प फ ब भ म ही वर्णच नाहीत, ही अक्षरच नाहीत त्याच्यामध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर ज्याचं चरित्र लिहायचं आहे, रामायण लिहायचं म्हणजे चरित्र कोणाचं आहे? राम. म म्हणताना काय लागायला आहे? ओठाला ओठ लागायला. म्हणले मग कसं काय रामायण लिहिलं? म्हणले राम शब्दच वापरला नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये शब्द वापरला राघव, दाशरथ. दाशरथ म्हणजे दशरथाचा मुलगा. मग असे वेगवेगळे त्यांनी शब्द वापरलेले आहेत. त्या वेगवेगळ्या रामायणापैकी एक अध्यात्म रामायण आहे. त्या रामायणात वेगळ्या वेगळ्या रामायणात कथा आलेली आहे. ज्या वेळेला युद्ध सुरुवात होणार होती, रावणाला शंका आली आणि म्हणले या मारुतीची ताकद तर पहा, म्हणली किती ताकद आहे, किती शक्तिवान आहे. आणि मग युद्धाच्या आदल्या दिवशी मारुतीरायाला पाचारण केलं त्यानं. आणि मग नुसते मारुतीराय आणि रावण ते दोघंजणं समुद्राच्या काठावर बसली, दोघांची चर्चा सुरू झाली. म्हणले मारुतीराया मला तुमची ताकद पाहायची. म्हणले आपल्या दोघात कोण बलवान आहे बघू म्हणले. मारुतीराय म्हणले आता लय युद्ध करण्यात मजा नाही म्हणले. एका सीतेकडे नाही घाटावे लागत. म्हणले एकच टोला हाणायचा, तू मला 1 टोला हाणायचा आणि मी तुला 1 टोला हाणणार. काय ताकद आहे ती एकूण एकाची आपल्याला कळलं. रावण म्हणला ठीक आहे. पण मारुतीराय म्हणले हे बघ तुला खुमखुमी आली ताकद बघायची,
एका टोल्यानं आपल्याला ताकद बघायची. असं करू सगळ्यात अगोदर टोला तू हाण, कारण म्या टोला हाणल्यावर तू राशीन न राशीन तुझी हौस राहायची तशी, त्याच्यामुळं अगोदर झपका तू हाण. रावण म्हणला ठीक आहे. आणि मग मारुतीराय महाराज त्या ठिकाणी पद्मासन लावलं आणि पद्मासन लावून प्रभू रामाचं भजन करू लागले. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम ओ राजा राम 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 सीता राम 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 ओ राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम राम ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 प्रभूचं भजन करत त्या ठिकाणी मारुतीराय बसले. आणि रावणानं आपल्या ज्या काही 20 भुजा आहेत त्या 20ही भुजाचं बळ एकत्र केलं, त्याच्या मुठा आवळल्या आणि उंच उड्डाण करून रावणानं जोरात असं मारुतीरायाच्या मस्तकावर टनकन त्या ठिकाणी प्रहार केला. पण मारुतीराय हो नाही सू नाही, कारण मारुतीरायाचं शरीर वज्रा ऐसे वज्रासारखं शरीर आहे, म्हणून मारुतीरायाला काहीच झालं नाही. मारुतीराय म्हणले आता तुही बारी तुही बारी म्हणली. रावण म्हणला ठीक आहे आता बसावं लागल. रावण मांडी घालून बसला आणि मारुतीरायने अशी मूठ आवळली आणि आता मस्तकात हाणणार मारुतीराय. तितक्यात चिंता पडली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला जर वाटलं म्हणले मारुतीरायाने जर रावणाच्या मस्तकात जर प्रहार केला तर रावण काही वाचत नाही आणि पुढचा सगळा पिक्चरच बिघडून जाईल म्हणली. सगळी कथाच बिघडून जाईल. सगळी चिंता वाटली. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. म्हणले आमचंच लेकरू आहे म्हणले, कारण ते पंतच होता जवळपास रावण ब्रह्मदेवाच्याच वंशात पुलस्ती ऋषी झाले, त्याचेच पौलस्ते म्हणजे वैश्रवा ऋषी आणि विश्रवाचेच रावण आहेत. ब्रह्मदेवाच्याच वंशातला रावण आहे. म्हणजे आमचंच लेकरू जरा येड्यावानी करतंय, सांभाळून घ्या. त्याच्यामुळं रावणाला मारुतीरायानं सोडून दिलं. म्हणजे रावणाला सुद्धा रावणापेक्षाही बलवान असे सर्वश्रेष्ठ बलवान कोण आहेत तर मारुतीराय आहेत. शूर आहेत, शूर आणि धीर आणि स्वामी काजी तू सादर. स्वामीच्या काजामध्ये मारुतीराय सादर आहेत. आणि ते मारुतीराय कोण आहेत तर भक्त रूपानं तर आहेत, पण ते मारुतीराय साक्षात रुद्राचे अंश आहेत. कामने रुद्रा कामने रुद्रा रुद्रा तुका रुद्रा तुका रुद्रा मेरा
तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुकोबाराय म्हणतात, हे रुद्रा, हे अंजनीची या कुमारा, मी तुम्हाला शरण आलोय. मला वाटते पावणे एक जवळपास झालेले आहेत, म्हणजे मुमुक्षूचा विचार झालेला आहे. आता बुभुक्षूचा सुद्धा काय झाला पाहिजे, विचार झाला पाहिजे. 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा सोडायची, त्या अगोदर परमात्म्याचं भजन करायचं. आपल्याला सगळ्यांनी हात वर करा एकदा. तुम्ही पण बऱ्याच वेळचा बसला तर आळस झाला असेल सगळ्यांना. हात वर करा सगळे. विठोबा रखुमाई विठोबा कुमार
जय जय विठोबा मारुतीराय म्हटली रुद्र अंश आहेत. ज्या वेळेला यज्ञ देवता त्या ठिकाणी प्रगट झाली होती. धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान, दशरथा घे हे पायसदान. दशरथाला पायसदान देण्याकरता यज्ञ देवता त्या ठिकाणी प्रगट झाल्या. पण यज्ञ देवता प्रगट झाल्यानंतर त्या प्रसादाचे भाग केले. प्रसादाचे भाग करत असताना तिथं झाला उशीर, विलंब झाला. आता बऱ्याच वेळा विलंब करण्याची इच्छा नसते, पण विलंब होतो. आणि विलंब कार्यनाशक हा विलंब कार्याचा नाश करतो. विलंब करिता विघ्न ओढवेल, आणि विघ्न आलं आणि तो पिंड घारीने झडपिला आणि अंजनीने तो सेविला. ऋष्यमुख पर्वतावर अंजनी माता त्या ठिकाणी भगवंताचं महारुद्राचं तप करत बसल्या होत्या. आणि अंजनीच्या तपाची पूर्ती करण्यासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. मग ते महारुद्रच पोटी आल्या कारणानं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीचा त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. ज्ञानेश्वर